आपण जे काय ऐकता जिथे कोणीतरी कोणाला 30 वेळा चाकू मारलाय, 50 वेळा चाकू मारलाय, हा अननोन व्यक्तीला कोणी मारणार नाही. म्हणजे ज्यांना मी ओळखतच नाही, ज्यांना त्या क्राईम केलेल्या माणसांनी गुन्हेगारांनी ओळखतच नाही, असं नॉर्मल कॉमनली होत नाही. हे एवढं सोपं नाहीये. स्वतःलाही इजा करणं एवढं सोपं नाही, दुसऱ्याला करणं त्याहून सोपं नाही. बरोबर. ही मानसिकता येण्याकरता त्याचं एक्सपोजर किंवा त्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या असतील किंवा त्यांनी पाहिल्या असतील. मुलगा म्हणतोय मी महाबळेश्वरला फिरायला चाललोय, मी गोव्याला फिरायला चाललोय, माझे मित्र स्पॉन्सर करतात, तुमच्या पैशाची गरज नाही. असे कोण मित्र आहेत जे तुला असे पैसे देतील? आपल्याला कोणी देणार नाही. एखादी व्यक्ती एखाद्या पुढच्या माणसाला ठार मारण्यापर्यंतचा विचार मनामध्ये कसा येतो, हे डेव्हलप कसं होतं? की एका व्यक्तीने त्याच्या वाईफचं मर्डर केलेला आणि त्यांचं डोकं घेऊन हातात घेऊन त्यावर कात्रजच्या रस्त्याने चालत कात्रज पुलवार रस्त्यावर, तर त्या मुलाने तिचे 35-36 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. ही क्रूरता, ह्या टोकाची क्रूरता, यांना माणूस तरी म्हणता येऊ शकतं? हे नक्कीच नॉर्मल नाहीये सर. हे कॉमन नाहीये, नॉर्मल पण नाही. ज्या व्यक्तीवरती आपण कधी काळी जेव्हा प्रेम करत असतो, अशा व्यक्तीचा जीव घ्यावा इथपर्यंतची टोकाची भावना मनामध्ये तयार होते. हे कशाचं प्रतीक? नमस्कार. मानसशास्त्र हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, अतिशय आवडीचा असा हा विषय आहे. त्यातही क्रिमिनल सायकोलॉजी हा अनेकांच्या इंटरेस्टचा, अभ्यासाचा विषय आहे. आज आपण डॉक्टर रोहन जहागीरदार, एक प्रसिद्ध सायकेट्रिस्ट आहेत, आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून आपण विविध विषयांवरती, क्रिमिनल सायकोलॉजीच्या रिलेटेड विविध विषयांवरती आज आपण भाष्य करणार आहोत, चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं मुलांमध्ये वाढती गुन्हेगारीचं प्रमाण, जे आत्ता सध्या पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपास पाहायला मिळतंय, जसं की कोयता गँग असू द्यात किंवा इतर काही विषय आहेत. लहान मुलं अतिशय कमी वयामध्ये गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्याचबरोबर जी मोठी लोक आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर कसं वागायला पाहिजे, त्यांनी त्यांना कसं ट्रीट करायला पाहिजेत, याशिवाय अनेक असे जे क्रिमिनल माइंडसेट्सवाली आपल्या आजूबाजूला असणारी जी व्यक्तिमत्व आहेत, तर त्यांना आपण कशा पद्धतीनं ओळखावं, त्यांच्याशी आपण कशा पद्धतीनं वागावं, या सगळ्या विषयांशी आज आपण जहागीरदार सरांशी आपण आज चर्चा करणार आहोत. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. सर, मला सुरुवातीला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की लहान मुलं आपण जर पाहिलं तर 16 वर्षापासून 25 वर्षापर्यंतची अनेक मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना आपण पाहायला मिळतं. हा सगळा कशाचा परिणाम आहे? सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की गुन्हेगारी किंवा गुन्हे हे नेहमीच होते. हे आजकाल तयार झाले किंवा समाजात आजपासूनच आलेत असं नाहीये. मग बदल काय झालाय? तर बदल 2 गोष्टीत झालाय. एक, आता जे त्या मुलांना एक्सपोजर आहे किंवा जे ते पाहू शकतात इंटरनेटवर किंवा समाजामध्ये जे सर्रास त्यांना दिसतं, आणि दुसरं त्याच्याबद्दलची असलेली भीती किंवा त्याच्या कॉन्सिक्वेन्स किंवा त्याच्याने होणाऱ्या परिणामाबद्दलची भीती ही आता थोडी कमी झालेली आहे. सगळेच गुन्हेगार होतात का? तर असं नाहीये. काही प्रवृत्ती असतात किंवा स्वभाव असतात, ज्याला आमच्या भाषेमध्ये स्वभाव दोष किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हटलं जातं. क्लासिकल क्लस्टर बी नावाची पर्सनॅलिटी असते. याच्यामध्ये 4 टाईपच्या पर्सनॅलिटी असतात: अँटी सोशल, बॉर्डरलाईन, हिस्ट्रिऑनिक आणि नार्सिसिस्टिक. हे 4 टाईपचे ज्यांचे स्वभाव असतात, हे क्राईम किंवा क्रिमिनल होण्याच्या साईडचे जास्ती पर्सनॅलिटीज असतात. अँटी सोशल म्हणजे जसं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, त्यांना कायदे, त्यांना लीगल सिस्टीम, त्यांना सांगितलेलं किंवा अथॉरिटी फिगरच्या विरुद्ध सातत्याने काहीतरी विरुद्धच वागायचं असा त्यांचा प्रभाव असतो. बॉर्डरलाईन म्हणजे भावनिकदृष्ट्या ते स्टेबल नसतात, अतिशय इम्पल्सिव्ह, म्हणजे आत्ता पाहिजे तर आत्ताच करायचं, अशा प्रकारची यांची प्रवृत्ती असते. नार्सिसिस्टिक म्हणजे मी बरोबर आणि तुम्ही चूक, म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये चुका कधी दिसतच नाही. आणि हिस्ट्रिऑनिक जे जास्तीतर अधिकतर स्त्रियांमध्ये बघितलं जातं, इथे ड्रॅमॅटिक नेचरनी गोष्टी प्रेझेंट केल्या जातात. आता या स्वभाव दोष ज्यांना असतील किंवा ज्यांच्या घरांमध्ये असतील, त्या लोकांची क्राईमकडे किंवा त्या लोकांची असामाजिक गोष्टींकडे प्रवृत्ती जास्ती असणार आहे. सो आता सांगायचा पॉइंट हा आहे की सगळेच लोक किंवा सगळेच युथ हे काही क्राईमकडे वळत नाहीये. त्याच्यात थोडा खोलवर आपल्याला अभ्यास करावा लागणार की त्यांना काही आजार आहे का, त्यांच्या घरात किंवा बॅकग्राऊंडमध्ये अशा काही गोष्टी आहेत का जिथे अशा प्रकारच्या गोष्टींना ते एक्सपोज झालेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी
त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळते. याच्यावर जर जनरलाइज बोलायचं झालं तर मी असं म्हणालो की ओव्हरऑल लोकांना आजमध्ये करायचं सगळं या मुलांना. म्हणजे एक काळ होता जिथे असे संस्कार होते, असं सांगितलं जायचं की आपण या वेळेपर्यंत अभ्यास करा, त्याच्यानंतर नोकरी करा, त्याच्यानंतर काहीतरी घर घ्या. आता असं नाही राहिलं. त्यांना आता हे पुढचं काही करायचं नाही, त्यांना आजमध्येच मजा करायची आहे. ही मजा या शब्दाचा जो अर्थ आहे हा आता प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या त्यांच्या पद्धतीने लावला जातो. आणि मग सगळ्यांमध्ये मिसळायला किंवा त्या लेवलचे पैसे खर्च करायला ते करण्याचा प्रयत्न हे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी त्या लेवलला आजकाल आपण जर पाहिलं तर खूप कॉमनली पाहिलं जातं. म्हणजे तुमच्याकडे ती ऐपत आहे का नाही हा प्रश्न नाहीये, सगळे करतात म्हणून मला करायचंय हा जास्ती त्याचा प्रवाह होतोय. याला आमच्या भाषेमध्ये पिअर सायकोलॉजी, पिअर ग्रुप बरोबर केलेल्या गोष्टी त्यात दिसल्या जात आहेत. सो ह्या सगळ्याचं ओव्हरऑल प्रमाण आजकाल जास्ती समोर येते. पण मला तुम्हाला अजून एक सविस्तर जाणून घ्यायचं की गुन्हेगारी मानसिकता म्हणजे नेमकं तुमच्या दृष्टीनं काय आणि हे डेव्हलप कशी होते? ही डेव्हलप का किंवा कशी होते याच्यामागे अनेक थिअरी आहेत. पण गुन्हेगारी मानसिकता म्हणजे एकतर आपल्यासारखं जसे समोरच्याला राईट्स आहेत, म्हणजे समोरच्याचे काही हक्क आहेत किंवा समोरच्याची काही मर्यादा आहे हे विसरून केले गेलेल्या घटना. म्हणजे त्यांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक कुठल्याही लेवलला गोष्टी समोरच्याचा मान न ठेवता किंवा त्याच्या अधिकारांचा मान न ठेवता केलेल्या गोष्टी. म्हणजे मला आत्ता पैसे पाहिजे, माझा तो हक्क आहे का नाही किंवा मला ते मी ते डिझर्विंग आहे का नाही हा प्रश्नच नाही, मला पाहिजे आहे म्हणून आम्ही केलं. किंवा जे आजकाल आपण जी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये मजा म्हणून किंवा थोडंसं थ्रिल मिळावं म्हणून गाड्या फोडणं किंवा चॅलेंज म्हणून की तुला हे करता येणारच नाही म्हणून जाऊन करून दाखव, म्हणजे शूरता दाखवण्याचं एक चुकीचं मार्ग म्हणून. तर तिथे पण फक्त पिअर ग्रुप आहे की मी करू शकतो तुम्ही करू शकता का हे दाखवण्याकरता किंवा जी ब्रेव्हरी आहे ती दाखवण्याकरता. मी असं म्हटलं फक्त लोकांसमोर आपलं इम्प्रेशन किंवा त्या ग्रुप समोर आपण मोठे होण्याकरता ती मानसिकता डेव्हलप होते. सो गुन्हेगारी प्रवृत्ती हीच आहे जिथे त्यांना समोरच्याचे राईट्स सगळे असतील, लिगल, फिजिकल, मेंटल, इमोशनल, यांचं रिस्पेक्ट न ठेवता, कायद्याचा मान न ठेवता केलेली जाणारी, वारंवार केली जाणारी प्रक्रिया आहे. सर, आपल्या मुलामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली, हिंसक बनत चाललाय किंवा आपल्या घरामधला एखादा व्यक्ती, आपल्या मित्र परिवारातला एखादा व्यक्ती अशा क्रिमिनल माइंडसेटकडे वळतोय, हे आयडेंटिफाय कसं करायचं? दोन पार्ट आहेत. आपण हिंसक जो म्हणाला, हिंसक हा पार्ट थोडासा अजून खोलवर आपण बोलू. हिंसा ही कॉमन नसते, हिंसा ही स्वहिंसा असते, दुसऱ्यांवर केलेली हिंसा असते, त्याच्यात अनेक वेगळ्या वेगळ्या मानसिकता असतात. हे एवढं सोपं नाहीये, स्वतःलाही इजा करणं एवढं सोपं नाही, दुसऱ्याला करणं त्याहून सोपं नाही. बरोबर. ही मानसिकता येण्याकरता त्याचं एक्सपोजर किंवा त्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या असतील किंवा त्यांनी पाहिल्या असतील, एकतर ते किंवा व्यसनाधीन होऊन भान सुटून किंवा कंट्रोल सुटून केले गेलेल्या या गोष्टी असतात. हिंसाचार हा एकदा झाल्यानंतर त्याच्याबद्दलची भीती किंवा ते करण्याबद्दलची थोडीशी ज्याला आपण म्हणतो सत्संग बुद्धी किंवा स्वतःवरचा ताबा हा वारंवार केल्यानंतर ती खंतच संपते त्यांच्यामध्ये. त्यामुळे हिंसा ही अचानक ही कधी होत नाही, त्याच्यामागे अनेक कारणं असतात. आजार असू शकतो, कारण असू शकतो, बरंच काही. आता आपला मुलगा किंवा मुलगी गुन्हेगारीकडे किंवा दुसरीकडे वळतोय याची अशी खास लक्षणं म्हणण्यापेक्षा त्यांच्यात आलेला काय बदल आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपण समजा मुलाला किंवा मुलीला एक ठरलेली अमाऊंट पैसे देत आहे ऍज अ पॉकेट मनी, आणि त्यांच्याकडे त्याच्या 10पट किंवा 20पट महाग वस्तू आरामात त्यांच्याकडे आहे, तर हे बाकीचे पैसे कुठून आले किंवा काय करून आले हे विचारणं पेरेंट्सला की यांच्याबद्दल थोडंसं अवेअर राहणं गरजेचं नक्कीच आहे. व्यसनांमध्ये ते आहेत का, त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये काही बदल येतोय का, असे त्यांचे काही दैनंदिन वागणुकी किंवा दैनंदिन लाईफस्टाईल आहे का जे आपल्या सोशो इकॉनॉमिकल बॅरियर म्हणजे आपल्या सामाजिक व्यवस्था आपली जी आहे किंवा आपलं घर जे आहे त्याच्या आसपासच्या व्यवस्थेच्या कम्प्लीट बाहेरचं आहे, असं काही होतंय का, आणि याच्यासाठी त्यांच्याकडे फंड्स कुठून येत आहेत. म्हणजे समजा आपण मुलगा म्हणतोय मी महाबळेश्वरला फिरायला चाललोय, मी गोव्याला फिरायला चाललोय, माझे मित्र स्पॉन्सर करतायत, तुमच्या पैशाची गरज नाही. असे कोण मित्र आहेत जे तुला असे पैसे देतील? आपल्याला कोणी देणार नाहीत, बरोबर. किंवा असे कोण मित्र आहेत जे तुझ्यासाठी एवढा खर्च करतायत हे विचारणं, हे समजून घेणं गरजेचं आहे. हे सगळं नक्कीच दिसतं आजकाल जगात. कोणीच कोणाला फुकट पैसे देणार नाही, बरोबर. जर आपल्या मुलाला किंवा मुलीला पैसे देत आहेत तर त्या बदल्यात ते काय करतायत असं ज्याच्या कारणाने हे ते करतायत. मग ते गुन्हा करतायत, गुन्हेगारी करतायतच असं नाही, पण ह्याची थोडंसं अवेअर होऊन या गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळी उठणं, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे किंवा
सातत्याने कॉलेजकडनं कंप्लेंट्स येत आहेत की ते काही करतच नाही आहेत, किंवा त्यांना असं म्हटलं त्यांच्या दिलेल्या प्रपोर्शनपेक्षा अनेक जास्ती किंवा प्रमाणाबाहेरचा खर्च करणे, आणि जे आपल्याला ते कुठून आर्थिक पैसे येत आहेत त्यांच्याकडे याचा आपल्याला सोर्स माहीत नसणं, हे नक्कीच सायन्स आहे की काहीतरी घडत आहे. फक्त पैसे हाच एक ओळखण्याचं लाईफस्टाईल एवढंच ओळखण्याचे हे आहेत का, म्हणजे पॅरामीटर्स आहेत की अजूनही काय असू शकतं? अजून बरेच काही आहे. जर आई वडिलांशी त्यांच्या वागणुकीमध्ये आलेला बदल आहे, सरासरी फक्त आपण जो आता विषय डिस्कस करतो याच्याबद्दल नाही, पण ओव्हरऑल मानसिक शास्त्रामध्ये हे समजून घ्यायचं आहे की कोणाला काहीतरी झालंय किंवा काहीतरी होतंय हे समजायचं असेल तर सर्वप्रथम समजून घ्या की अचानक आलेला बदल तुमच्या मुलाच्या, मुलीच्या, आईच्या, वडिलांच्या कोणाच्याही वागणुकीमध्ये अचानक आलेला बदल हा पहिला साईन आहे की काहीतरी गडबड आहे. म्हणजे शांत, अतिशय शांत राहणारा व्यक्ती अचानक खूप बोलतोय, अतिशय शांत असलेला व्यक्ती उलट उत्तर देतोय, अतिशय जास्त बोलणारा व्यक्ती अतिशय शांत झालेला आहे, हे क्लिअर कट लक्षण आहे की काहीतरी गडबड चालली आहे. हे पहिलं लक्षण. भावनिक दृष्ट्या न कारण किंवा विनाकारण मुलगा किंवा मुलगी अनेक वेळा उगाच रडतायत, रडू त्यांना सारखं येतंय, उगाच चिडतायत, प्रमाणाबाहेर राग येतोय, तो विस्फोटक लेवलला येतोय, हे सगळे सुद्धा काहीतरी मानसिक गोष्टी किंवा आजाराची लक्षणं नक्कीच आहेत. झोप न लागणे, अति झोप लागणे, विचारांचं खूप अति जास्त विचार करत राहणे, थोडं आयसोलेट होणे म्हणजे लोकांशी न मिसळणे, एकदम स्वतःला 15-15 तास रूम मध्ये बंदच करून घेत आहेत, हे सगळे सुद्धा सायन्स लक्षणच आहेत की काहीतरी नीट नाही चालत. आता तुम्ही बोलताना पालकांचा याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे, पण पालकांना व्यस्त लाईफस्टाईलमुळे मुलांकडे लक्ष देणं होत नाही. समजा अशा पद्धतीनं पालकांच्या लक्षात आलं की आपल्या मुलामध्ये असे बिहेवियर काहीतरी अचानक काहीतरी चेंजेस झालेले आहेत जे की नॉर्मल नाही आहेत, अबनॉर्मल आहेत, असे चेंजेस जाणवले, तर पालकांनी कशा पद्धतीनं त्यांच्याशी डील करायला पाहिजे. प्लस मला हे पण विचारायचं की संवाद असणं मुलांमध्ये आणि पालकांमध्ये हे किती महत्वाचं? प्रचंड गरजेचं आहे सर, प्रचंड गरजेचं आहे. संवाद हा एक पूल आहे. जर आपल्याकडे कम्युनिकेशनचा ब्रिजच नसेल तर आपण काय, आपल्याला ओळखणारच नाही आपण की आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये बदल आलेला आहे. पालकांबाबत मी हेच सांगेन की तुम्ही जी काही मेहनत करताय, जे काही करण्यासाठी बिझी आहात, शेवटी ते मुलांच्या भविष्याकरता करताय, आणि आज जर त्यांचं भविष्य खराब झालं तर उद्या तेवढं बिझी राहून किंवा ते पैसे कमवून काही फायदा नाही. आता जसं आपण म्हणाला की यातली काही लक्षणं त्यांना आढळली तर सर्वप्रथम पालकांनी हे कम्युनिकेट केलं पाहिजे त्यांच्या मुलांना की ते मदत करण्याची इच्छा ठेवतायत. त्यांना, माझा शब्द बरं चुकीचा असेल की त्यांना उगाच लेक्चर देऊन फायदा नाही, किंवा त्यांना काहीतरी उगाच सांगण्यात की तुम्ही यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा, यांचा मुलगा असा वागत नाही, त्याच्यात फायदा नाही. तुला काय अडचण आहे आणि आम्ही मदत करू शकतो, किंवा जे मदत करू शकतात त्यांच्याकडे आपण घेऊन जाऊ शकतो, हा पहिला संवाद पाहिजे. आम्हाला तुमची अडचण कळतीये किंवा काहीतरी बरोबर चाललेलं नाहीये आणि आम्ही काय मदत करू शकतो हे कम्युनिकेट करणं त्या संवादात गरजेचं आहे. याबाबत मी एकच सांगेन की अचानक हा संवाद तयार होऊ शकत नाही. आजकाल सोशल मीडिया किंवा याच्यामध्ये पाहिलं तर जरी आपण सगळे एकत्र बसलो, सगळे आपापला फोन घेऊन बसतात. म्हणजे ते खूप कॉमनली जोक येतो की मदर्स डे किंवा ग्रँड मदर्स डेला सगळे विश करतात आणि फोटो काढून नुसते सगळे आपापल्याच फोनमध्ये बसले. तर माझं असं त्याबाबत मत आहे की दिवसातनं ऍटलिस्ट एक मील, एक जेवण, एक नियम ठेवा की एकदा सगळे एकत्र जेवूया, त्यावेळेला कोणी आपापल्या फोनला हात लावणार नाही. असं काहीतरी करून घरच्या घरी काही नियम ठेवून संवाद वाढवा. त्यांनी आपल्याला कळेल की मुलांच्या मनात काय चाललेलं आहे. तुम्ही 2 वर्ष मुलांशी बोललेला नाही आहात आणि अचानक आज येऊन म्हणताय की मला सगळं मनातलं सांग, ते नाही सांगणार. तर हा संवाद मेंटेन कंटिन्युअस राहायला पाहिजे, आणि कुठलाही बदल आला तर तुम्ही मदतीच्या हेतूने जाताय पुढे, हे पहिला एस्टॅब्लिश केलं पाहिजे. पालक आणि मुलांच्या बद्दल आपण बोलतोय, बॉडी लँग्वेज वरून असं काय आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं की याच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे, किंवा याच्या मनामध्ये थोडेसे वेगळ्या प्रकारचे विचार सुरू आहेत? आई वडिलांना मला वाटतं आयडेंटिफाय करता येतं असं? मी असं म्हणतो की सगळ्यांमध्येच होईल असं नाही, पण नक्कीच हे लक्षात येतं की काहीतरी बदल मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आपल्या झालेला आहे. जसं ज्याला आम्ही म्हणतो की गेज अवॉइडन्स, म्हणजे डोळ्यात डोळे घालून न पाहता येणे, मुलगा किंवा मुलगी हायजीन मध्ये बदल येणे की ते 4-4 दिवस आंघोळच करत नाही, किंवा सडनली उठून जाणे, किंवा संभाषण किंवा कॉन्व्हर्सेशन करताना अर्धवटच बोलून निघून जाणे, अचानक चिडचिडेपणा होणे, थरथरणे, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आहेत की मनात काहीतरी वेगळं चाललेलं आहे. पण मी असं म्हटलं हे सर्वसाधारण सगळ्यांनाच अप्लाय होईल असं नाहीये. बरोबर. काहीतरी घडलं असेल तर तुम्हाला नक्की फक्त बॉडी लँग्वेज नाही तर सर्व गोष्टी त्याच्या टोटॅलिटीमध्ये पाहावं लागतं.
एखादा व्यक्ती किंवा आपलं अपत्य आपल्या बरोबर खोटं बोलतंय हे कसं पालकांनी ओळखावं? कारण मोस्टली अशा ज्या वेळेला माणूस झोनमध्ये असतो तर खोटं बोलणे किंवा थापा मारणे हे सर्रास करतात. मग हे कसं आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं? आपण फार चांगला मुद्दा मांडलाय. बेसिकली जी क्लस्टर बी पर्सनॅलिटी असते यांच्यामध्ये बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी किंवा अँटी सोशल पर्सनॅलिटी जे म्हणालो मी, यांच्यामध्ये खोटं बोलणं हा एक फार कॉमन प्रकार असतो. म्हणजे कुठे आळ लावणं, खोटं बोलणं, काहीतरी माझ्याबरोबर घडले असं दाखवणं, ड्रामॅटिक म्हणजे फार रंगवून गोष्टी सांगणं. म्हणजे मी उदाहरण देतो की सांगितलं की आमच्या कॅन्टीनमध्ये आग लागलेली आणि नंतर विचारलं कुठे आग लागली तर म्हणायचं गॅसच्या खाली आग लागलेली, चहा बनवत होते. तर इथे आग लागलेली पण खरं आहे आणि ज्या पद्धतीने मांडलं याच्यात समोरच्याला 5 मिनिटाकरता का होईना वेगळे विचार येऊ शकतात की कदाचित कॉलेजला किंवा शाळेलाच आग लागली. एक उदाहरण दिलंय. तर अशा पद्धतीचं जर पॅटर्न असेल तुमच्या मुलांचा किंवा मुलीचा बोलायचा तर हे नक्की आहे की थोडं जाऊन कन्फर्म करणं गरजेचं आहे. सर्वच पालकांनी हे करायची गरज नाही, पण पालक नक्की ओळखतात की त्यांचे चिरंजीव किंवा मुलगी यांचा पॅटर्न कसा आहे बोलायचा किंवा वागायचा. जिथे असा डाऊट असेल तिथे सांगितलेलं सगळं नेहमी खरं आहे का ह्याची एक पुष्टी करणं गरजेचं आहे. सो ऑलवेज कन्फर्म, ज्याला आम्ही म्हणतो की ट्रस्ट बट डोंट ट्रस्ट ब्लाइंडली. आणि एकदा जरी तुम्हाला असं काही सापडलं किंवा हे वाटलं तर दरवेळेला एक पॅटर्न ठेवा जिथे ते जर त्यांनी म्हटलं की मी मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे आहे तर एक अशा सिस्टम्स ठेवा जिथे तुम्हाला ते चेक करता यायला पाहिजे. कारण नॉर्मली फक्त बॉडी लँग्वेजनी ते करणं थोडंसं अवघड आहे. सर, आपण आता लहान मुलं आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याच्याबद्दल बोललो. आता आपण थोडं प्रौढ जे गुन्हेगारी स्वरूपाचे व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल आपण बोलूया. आता प्रौढ गुन्हेगारांच्या बद्दल जर आपण बोलायचं झालं तर एखादी व्यक्ती एखाद्या पुढच्या माणसाला ठार मारण्यापर्यंतचा विचार मनामध्ये कसा येतो, हे डेव्हलप कसं होतं? कारण चुकून किंवा सेल्फ डिफेन्समध्ये झालेला मर्डर हे आपण समजू शकतो, कायद्यामध्ये तो गुन्हाच आहे म्हणा. परंतु एखाद्याला प्री प्लॅन करून किंवा एखाद्याला असं सुपारी देऊन मर्डर करण्यापर्यंत एखाद्याला ठार मारण्यापर्यंतची मानसिकता कशी तयार होते, डेव्हलप कशी होते? त्याच्यात परत हा मोठा विषय आहे, पण जेवढं आपण स्मॉलमध्ये सांगता येईल तेवढं बोलू. बरोबर. ही मानसिकता होऊ शकते तुमच्या आलेल्या अनुभवातून. पहिल्यांदा की तुम्हाला काय अनुभव आले एखाद्या व्यक्तीकडनं किंवा त्या घटनेतनं किंवा कोणी काय केलंय त्यांना, कुठल्या प्रकारचा त्रास झालाय, काय दुःखातनं गेलेले आहेत ते किंवा जे काही आहे त्यांची इमोशन, ते इमोशनल इंटेन्सिटी एवढी स्ट्रॉंग असते की तो त्या इम्पल्स किंवा त्या गोष्टींनी तिकडे वळला जातो. उदाहरणार्थ आपण जे काय ऐकता जिथे कोणीतरी कोणाला 30 वेळा चाकू मारलाय, 50 वेळा चाकू मारलाय, हा अननोन व्यक्तीला कोणी मारणार नाही. म्हणजे ज्यांना मी ओळखतच नाही, ज्यांना त्या क्राईम केलेल्या माणसांनी गुन्हेगारांनी ओळखतच नाही, असं नॉर्मली कॉमनली होत नाही. जिथे ओळख आहे, जिथे इमोशन खूप स्ट्रॉंग आहे की कोणीतरी फसवलंय, त्या प्रेमिकाने फसवलंय किंवा कोणी माझे पैसे घेऊन पळून गेलेला आहे, जिथे ती इमोशन खूप स्ट्रॉंग आहे, तो इमोशनल एलिमेंट नेहमी स्ट्रॉंग असतो जेव्हा अशा प्रकारचा हिंसक आणि खूप जास्ती जिथे राग व्यक्त केलाय किंवा माझा तो जो तुम्ही बघताय की असा आजकाल खूप कॉमनली पाहिलं, तुकडे करून टाकले किंवा 50 वेळा त्यांना चाकूने वार केले, इथे तो इमोशनल एलिमेंट मोठा असतो. हे समजून घ्या की हे सगळे नॉर्मल लोक करत नाही, त्यांच्यात सुद्धा काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असते. जसं आपण आता म्हणत होतो की हिंसाचार हा नॉर्मल असतो का नसतो याच्यावर खूप वाद घालता येईल. काही लोक जे हिंसा करतात हे मनोरुग्ण असतात आणि मनोरुग्णांमध्ये पाहिली गेलेली हिंसा जी असते ह्याच्यात तुम्हाला दिसतं की काहीतरी नॉर्मल नाही. उदाहरणार्थ जसं आपण पाहिलं असेल की काही वर्षापूर्वी केस होती की एका व्यक्तीने त्याच्या वाईफचं मर्डर केलेला आणि त्यांचं डोकं घेऊन हातात घेऊन त्यावर कात्रच्या रस्त्याने चालत कात्रज कोंडवा रस्त्यावर. आता हे नॉर्मल नाहीये. इथे त्यांच्या मनात काहीतरी संशय होता, हा संशय होता, भास झालेला, काय झालेला, पण जे काही दिसते जी क्रिया घडली, जी ऍक्शन घडली ही ॲबनॉर्मल होती. सर, नक्कीच हिंसा ही सामाजिक लेवलला आता वाढलेली आहे, पण ही जी विकृती आहे किंवा फार टोकाची हिंसा आहे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मानसिकतेमध्ये काहीतरी दोष असतो किंवा त्यांना काहीतरी मानसिक आजार आहे का हे पाहायला पाहिजे. जनरल युथ बद्दल जर बोलायचं गेलं, जनरल मारामाऱ्या, रोड रेज हे वाढलेलं आहे. याच्यासाठी अनेक कारणं आजकाल मानली जात आहेत. म्हणजे फ्रस्ट्रेशन आलंय, स्ट्रेस आहे, बरेच काही गोष्टी आहेत आणि माणसाचा टॉलरेट करायची थ्रेशोल्ड जो आहे तो तसा कमी झालेला आहे. पण तिथे कोणी अशा लेवलचा हिंसाचार करणार नाही.
अशा प्रकारचे किंवा फार हिंसक लोक जी असतात हे दोनच जागी पाहिले जातात, जिथे मी म्हटलं मानसिक आजार आहे किंवा त्यांना काहीतरी ज्याला आपण सिरियल किलर्स म्हणतोय किंवा जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहे, आणि दुसरं आहे व्यसनाधीन होऊन किंवा व्यसनाच्या इन्फ्लुएन्समध्ये आपला भान सुटल्या कारणाने काहीतरी घटना घडली. मला सर अजून एक विचारायचं आहे की जे आता तुम्ही बोलण्यात तुमच्या आलं की जे नॉर्मल गुन्हेगार आहेत, ज्यांच्याकडनं चुकून मर्डर झाला, अपघात झाला, असे जे गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक आहेत, त्यांच्यापेक्षा जे मनोरुग्ण असणारे जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, ते जास्त हिंसक आणि आक्रमक अशा पद्धतीचे असतात. हे खरं आहे का, आणि हे काय याच्या मागे नेमकं कारण आहे? कसं आहे की जे पोलिसांच्या भाषेत बोलायला गेलं तर सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांना त्याबद्दलची भावना आणि त्याबद्दलचं खंत हा असलाच पाहिजे असं नाही. तसं जे आपण म्हणाला की चुकून कोणाकडनं काहीतरी घडलंय, तिथे त्या व्यक्तीला खंतही असणार आहे, दुःखही असणार आहे, माझं चांगलं आयुष्य गेलं याच्याबद्दलचं वाईटही वाटणार आहे, जे नॉर्मल एक सराईत गुन्हेगाराला वाटणार. तिसरी कॅटेगरी जी म्हटली आपण मानसिक आजार ज्याला आहे, त्याला पहिल्यांदा हे कळणारच नाही की हा गुन्हा आहे, म्हणजे मी करतोय हे गुन्हा आहे, त्या दृष्टीने बरोबर आहे का नाही हे माहित नाही, पण त्याला हे काहीतरी घडतंय, ज्याला आमच्या भाषेत तिथे म्हणतात की तो फिट आहे का ट्रायलला, पहिला आपण ते बघतो की याची मेंटॅलिटी, याची मानसिकता जी आहे याच्या त्याला कळालंय तरी का यांनी काय ऍक्शन केलेली आहे. सो मनोरुग्ण जे असतात त्यांच्याकडनं झालेली गुन्हे किंवा हिंसा असतात, याच्यामध्ये पहिला हे एस्टॅब्लिश करावं लागतं की जेव्हा गुन्हा घडला तेव्हा यांची मनस्थिती अशी होती जिथे ते नॉर्मल होते किंवा त्यांना कळत होतं की त्यांनी काय क्रिया केलेली आहे. अनेक वेळा त्यांना असं वाटत असेल की समोरच्या मध्ये काहीतरी भूत आहे, किंवा त्यांना वाटत असेल की हे काहीतरी वेगळा अवतार आलेला आहे, किंवा मग काही केलंय की यांना जसं एक आता हे झालेलं की जिथे त्यांनी त्यांच्या घरच्या सगळ्यांना आत्महत्या करायला लावली, त्यांना असं वाटलं की दैवी शक्ती येणार आहे. इथे हे नॉर्मल नाहीये आणि त्यांनी जे केलेलं आहे याच्यात कम्प्लीट ॲबनॉर्मॅलिटी आहे. सो तिसरा जो क्रायटेरिया आहे जिथे मनोरुग्ण आहेत किंवा मनोरुग्ण असतात, इथे दोन गोष्टी नक्की आहेत. पहिलं ही समज की त्यांना कळतंय की हे आजारी आहेत किंवा आपण करतोय जी आजारापणामुळे आपण करतोय हा गुन्हा आहे का नाही, आणि दुसरा महत्वाचा पार्ट भावनांमध्ये त्यांच्या काही फरक पडणार नाही, कारण का त्या भावनिक दृष्टीने त्यांना रिमोर्स किंवा त्याचा त्रास काही होणार नाही, कारण ते मनोरुग्ण असतात. पण ते खूप क्रूरतेनं असं मर्डर केलेलं आम्ही काही बघितलेत केसेस. मग हे क्रूरता, मर्डर करणं आपण समजू शकतो, परंतु ज्या क्रूरतेनं मर्डर केले जातात, जसं की आपण आता तुम्ही पाहिलं असेल एका मुलीचं काहीतरी 35-36 तुकडे केलेले होते, मला वाटतं ते श्रद्धा असं काहीतरी केसचं नाव होतं त्या, तर त्या मुलाने तिचे 35-36 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. ही क्रूरता, ह्या टोकाची क्रूरता, यांना माणूस तरी म्हणता येऊ शकतं? हे नक्कीच नॉर्मल नाहीये सर, हे कॉमन नाहीये, नॉर्मल पण नाहीये. बरोबर. आता इथे मी जसं म्हटलं की त्याच्यात त्याची मानसिकता काय आहे, तो किती नॉर्मल होता का ॲबनॉर्मल होता, हे विचार त्यांना कुठून आले, आणि या विचारांवर अंमलबजावणी करणे किंवा या विचारांवर पुढे जाण्या इतकी श्रमता कुठून आली, हे सगळ्याचा आपल्याला थोडा खोलवर आढावा घेतला पाहिजे. क्रूरता हे जे आपण म्हणतोय इथे करणारी क्रिया मी जी करतोय हे क्रूरता दाखवण्याकरता करतोय. जसं बरेच जे काही ऑर्गनाइज्ड क्राईम असतात जिथे क्रूरता किंवा भय पैण्याकरता, म्हणजे भय पैदा करण्याकरता, भीती पैदा करण्याकरता ही क्रूरता असते, किंवा लोकांना दहशत मेंटेन करण्याला ही क्रूरता असते. आणि जसं आपण एक उदाहरण दिलं तिथे कदाचित आजारपण आहे किंवा कम्प्लिटली ॲबनॉर्मलच, ही कम्प्लीट अपवाद आहे हा नॉर्मल क्राईम्स मध्ये सुद्धा, असंही असू शकतं. पण जे उदाहरण आपण देतो तिथे थोडं खोलवर तपास लागणार आहे की त्या माणसाला काही होतं का, किंवा भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ते स्टेबल होते. मला सर अजून यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की लैंगिकता आणि व्यसनाधीनता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, तर या दोन गोष्टी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात का, आणि ठरत असतील तर ते कशा पद्धतीने? दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी एकच आहे, ज्याला आमच्यामध्ये म्हणतात की ब्रेन रिवॉर्ड मेकॅनिझम असतं. म्हणजे आपण अल्कोहोल पिली किंवा कोणी काही व्यसन केलं तर ज्या सिस्टीममुळे ज्या आनंद त्यांना जो मिळतो, ही एक सिस्टीम तयार होते ब्रेनमध्ये, डोपामिन के नावाच्या केमिकलची. ती परत परत मिळवण्याकरता ती प्रक्रिया, ते क्रेविंग, त्या माणसाची इच्छा होते. हे दोन्हीमध्ये सिमिलर आहे. म्हणजे जे डिझायर आहे, तर त्याला मग व्यसनाचा आहे, सेक्शुअलिटीचा आहे, काही गोष्टी करायचा आहे, पण त्याच्या मागचा तो ट्रॅक सेम असतो.
याच्यात वाढ आहे का? तर नक्कीच. पण मी असं म्हटलं की सामाजिक लेवलला जे एक्सपोजर आज मिळतंय आणि ज्या एक्सपोजर बरोबर त्यांना ज्या इझिली ते अवेलेबल होते त्याच्या कारणाने याच्यात नक्कीच प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आपण अनेकदा पाहतो की प्रेमभंग झाल्यानंतर अनेक गुन्हे घडलेले आहेत. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर काही वादविवाद होतात, मग त्याच्यातून मर्डरपर्यंत हे प्रकरणं पोहोचतात. ज्या व्यक्तीवरती आपण कधी काळी जीवापाड प्रेम करत असतो अशा व्यक्तीचा जीव घ्यावा इथपर्यंतची टोकाची भावना मनामध्ये तयार होते. हे कशाचं प्रतीक आहे? परत मी हे सांगेन की जो व्यक्ती प्रेम करतोय किंवा जे दोघं व्यक्ती प्रेम करतात त्या दोघांचं एकमेकाबद्दलच्या प्रेमाची इंटेन्सिटी सेम आहे का किंवा सिमिलर आहे का? कदाचित एक व्यक्ती केवळ टाइमपास म्हणून करतोय आणि दुसरा व्यक्ती जीवापार प्रेम करतोय. आता याच्यात काय होणार आहे की एका व्यक्तीला कम्प्लिटली मला फसवणूक झाली आहे असं वाटणार आहे. त्यानंतर त्याचं मानसिक स्टॅबिलिटी काय आहे, त्याची अपब्रिंगिंग काय आहे, त्याची रिॲक्शन कशी करणार आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्यावर हे सगळं निर्भर करतं. मी आजकालच्या सामाजिक याच्यावर बोलायचं गेलं तर मुलामुलींना हे सांगेन की तुम्ही कोणाबरोबर इंटरॅक्ट करताय किंवा कोणाबरोबर पुढे जाताय किंवा कोणाबरोबर तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये जाताय याच्या आधी त्या व्यक्तीबद्दलची आणि त्याच्या मानसिकतेबद्दलची थोडी तरी कल्पना आपल्याला असली पाहिजे. हे खूप रिस्की आहे. समोरचा माणूस जर ॲबनॉर्मल असेल तर तुम्हाला हे फार वेगळ्या परीने त्रास होऊ शकतो. सो थोडी याची कल्पना आजकालच्या जनरेशनच्या मुलांना तरी असणं गरजेचं. सर, व्यसनांचं मला पुन्हा एकदा विचारायचं की व्यसन गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रवृत्ती वाढण्यामध्ये व्यसनांचा नेमका रोल कसा असतो? खूप मोठा रोल असतो. आता मला काही करायची इच्छा झाली आणि मला समजा राग आलेला आहे खूप, पण मी रागाच्या भरात जास्तीत जास्त कोणाला तरी रागवीन असं असेल. व्यसन केल्यानंतर काय होतं की ती भावनेला खूप वाव मिळू शकतो. म्हणजे माझा जो स्वतःवरचा कंट्रोल असतो, इनिबिशन असतं मला की समाजात मी असं वागायला नको, चार लोकांमध्ये असं करायला नको, हे व्यसन तुमचं इनिबिशन काढून घेतं. हे काढल्यामुळे काय होतं की त्या क्रियेला ऍक्शनमध्ये बदलण्यामध्ये, तो विचाराला ऍक्शनमध्ये बदलण्याकरता खूप जास्ती मोठा रोल त्या व्यसनांचा होतो. मग मी खूप विचार केला असेल की एखाद्याला मी असं करीन तसं करीन, पण तो फक्त माझा विचार आहे. खूप सारी दारू पिल्यानंतर किंवा काहीतरी नशा केल्यानंतर तोच व्यक्ती त्याच्यावर ऍक्ट करायला लागतो, कारण का त्यावेळेला त्याला त्याचं कॉन्सिक्वेन्स काय होईल, परिणाम काय होतील, कायद्याने काय होईल, माझ्या घरचं काय होईल, माझं काय होईल, याच्याबद्दलचा विचार करणं कमी होतं आणि तो जो बांध असतो ज्याला आपण इनिबिशन कंट्रोल म्हणतो तो सुटतो. त्यामुळे खूप साऱ्या क्राईम्समध्ये व्यसनांचा रोल असतो किंवा व्यसनांचं प्रेझेन्स तरी नक्की पाहायला गेलं. आपण नॉर्मली जेव्हा एखादी चूक करतो किंवा आपल्या हातून एखाद्या वेळेस काही गुन्हा घडतो त्यावेळेस कॉमन माणसाच्या मनामध्ये गिल्ट फील होतो, गिल्ट तयार होतो, मनामध्ये अशी भावना पश्चातापाची तयार होते. मात्र सिरियल किलर्स ही जी एक प्रवृत्ती आहे तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे उलट आहे. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे सिरियल किलिंग आणि एखादा क्राईम पुन्हा पुन्हा करणं, ज्याने आजपर्यंत खूप सगळ्या चोऱ्या केलेल्या आहेत, तो शिक्षा पण भोगलेली आहे, परंतु तो बाहेर आला की पुन्हा चोरी करतो. किंवा एखादा मर्डरर असेल, ज्यामुळे खूप सगळे सिरियल किलर्स आहेत, जगभरात आहेत, आपण पाहिलेलं आहे. चार्ल्स शौराजपासून असे खूप सगळे उदाहरणं देता येतील, ज्यांनी की खूप सगळ्या अशा सलग पद्धतीनं रमण राघवचं उदाहरण देता येईल. खूप सगळ्या अशा पद्धतीनं त्याने मर्डर्स केले. मग ही प्रवृत्ती यांच्यामध्ये का नसते? म्हणजे सामान्यतः एखादी चूक झाली, एखाद्याला आपल्याकडनं साधी लाथ लागली तरी आपण सॉरी म्हणतो, पाय लागला तरी आपण सॉरी म्हणतो, खोकला आला तरी आपण सॉरी म्हणतो. मग ही जी प्रवृत्ती आहे ही कशाचं प्रतीक आहे? त्याच्यात 3 प्रश्न सर आपले. पहिला जे काही उदाहरणं आपण दिली रमण राघवन किंवा बाकीचे, हे ऍक्च्युअल सायकोपॅथ होते. सायकोपॅथ म्हणजे हे अपवाद आहेत, हे नॉर्मल लोक नाही आहेत. बरं. तर त्यांच्या मनामध्ये काय चालतं किंवा त्यांची विचारसरणी जी आहे ही नॉर्मल व्यक्तीसारखी नाही. त्याच्यात बदल असणारच आहे. ही विचारसरणीच वेगळी आहे आणि ही ॲबनॉर्मल आहे. त्यामुळे ते सिरियल किलर्सचं जर बोलायला गेलं तर त्यांचा ओव्हरऑल आउटलुक, त्यांचा ओव्हरऑल अप्रोच हा नॉर्मल पद्धती, नॉर्मल चौकटीत बसतच नाही. त्यामुळे त्यांना कशासाठी ते करतायत किंवा आपण ज्याला म्हणतो की अरे याच्यातनं त्याला पैसे तरी मिळाले का किंवा काय हेतू होता, तर आपण जे लॉजिक वापरतोय ते कदाचित ते वापरतच नाही. त्यांची तरी तो साचाच वेगळा आहे आणि तो साचा ॲबनॉर्मल आहे. म्हणून त्यांना वेगळं नॉर्मल याच्यात आपण गणतच नाही, ते वेगळंच धरलं जाईल. दुसरा पार्ट होता केवळ रिमोर्सचा. आता रिमोर्स म्हणजे केलेल्या चुकीच्या घटनेबद्दल असलेली दुःख, खंत, ती वाईट भावना.
एक 2 पार्ट आहेत त्याला. एक आहे ज्याला स्वभाव दोष असतो, जसे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, यांच्यामध्ये ही भावना फार कमी असते. खोटं बोलणं, चोरी करणं, मॅनिप्युलेट करणं, लोकांना भावनिकदृष्ट्या त्रास देणं, आळ लावणं, यातलं काहीही करायचं आणि त्याच्याबद्दल थोडीही खंत न बाळगायची, हा त्या स्वभाव दोषातला पार्ट आहे, सिम्पटम आहे असं म्हटलं तरी चालेल. एक अजून उदाहरण दिलं आपण, एका व्यक्तीने अनेक चोऱ्या केल्या, तिथे एक वेगळा आजार असू शकतो, याला म्हणायचं क्लेप्टोमेनिया. इथे मला इम्पल्स असणार आहे, त्या व्यक्तीला इम्पल्स असतो चोरी करायचा. म्हणजे श्रीमंत व्यक्ती आहे, काही काही जागी तर हे कलाकार व्यक्ती असतात, प्रसिद्ध व्यक्ती असतात, पण दुकानात जाऊन काहीतरी चोरी करायचं, हा एक इम्पल्स आहे, हा एक आजार आहे. म्हणून जसं आपण उदाहरण दिलं की त्यांनी 200 वेळा जरी चोऱ्या केल्या तरी जाऊन परत काहीतरी करायचं किंवा परत जाऊन काहीतरी ती चोरी करायची, हा तो इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय असं थ्रिल फील होतं काय नेमकं? हा थ्रिल जर म्हटलं तर तो पीअर प्रेशरचा बाब झाले, म्हणजे लहान मुलं आहे किंवा युथ आहे आणि काहीतरी चॅलेंज आहे, हा थ्रिलचा पार्ट असू शकतो. इथे तो इम्पल्स असतो जिथे ते कंट्रोलच करू शकत. म्हणजे आता मला आत्ताच्या आत्ता मला फक्त हा कॅमेरा सरळच करायचा आहे किंवा मला हे पेनच सरळ करायचं आहे किंवा मला हात धुवायचेच आहेत, हे मला करायलाच पाहिजे अशी ही कंपल्शन आहे माझ्या शरीरातलं किंवा माझ्या मनातलं. तसं त्यांना ती चोरी करणं हे कंपल्शन होऊन जातं, हा आजार आहे. त्याला क्लेप्टोमेनिया म्हणतात. बरं, आता मला अजून एक विचारायचं की बरेच जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पोलीस पकडतात, तुरुंगात टाकतात, त्यानंतर काही शिक्षा बघून ते बाहेर येतात. दरम्यानच्या काळामध्ये यांच्या मानसिकतेमध्ये काही बदल होतात का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेस हे सुधारलेले असतात का? तुमचं ऑब्झर्वेशन काय? आता सगळ्यांमध्ये काय होतं हा फार वैयक्तिक प्रश्न आहे, पण हे नक्की आहे की आजकाल जे काही आपला बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा खूप प्रयत्न करते की त्यांची मानसिकता बदलावी. मी एक उदाहरण देऊ इच्छितो की काही महिन्यांपूर्वी मुंडवा या परिसरामध्ये यंग मुलांनी क्राईम केलेला, त्यांना पोलिसांनी हेही केलं किंवा म्हणजे त्यांना पोलिसांनी अटक जेव्हा केली त्याच्यानंतर किंवा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली त्याच्यानंतर सुद्धा पोलिसांनी एक कार्यक्रम घेतला त्यांच्याकरता, जिथे की ती मुलं किंवा त्या व्यक्तींमध्ये चांगला बदल यावा, त्या व्यक्तींमध्ये मानसिकतेमध्ये बदल यावा, या कारणाकरता त्यांनी एक प्रोग्राम घेतलेला जिथे मी होतो, 1-2 अजून समुपदेशक होते, त्या लोकल एरियाचे DSP होते, ACP होते, आणि या सगळ्यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला, नुसतंच शिक्षा द्यायचा प्रयत्न केला नव्हता. तर मला असं नक्कीच वाटतं की प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून सुद्धा हा प्रयत्न नक्की होतोय की यांना फक्त नुसती शिक्षा देऊन काही फायदा नाहीये, यांना समजवलं पाहिजे की चांगला मार्ग चांगला का म्हटला जातो आणि वाईट मार्ग वाईट का म्हटला जातो. तर हे जे आहे जिथे तुम्ही 2 दिवसाच्या मजे करता किंवा 2 दिवसात काहीतरी मोठं वाटण्याकरता, महान वाटण्याकरता काहीतरी करता आणि त्याच्यानंतर आयुष्यभर त्याच्यासाठी वाईट सफर करायचं आहे, त्याच्यासाठी वाईट परिणाम भोगायचा आहे, हे त्यांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर हा प्रयत्न आणि हा ॲटिट्यूड मधला बदल ओव्हरऑल नक्की सगळीकडे पाहायला मिळतो. पण तुरुंग हे अनेकांसाठी विद्यापीठ ठरतं, डिग्री तिथून घेऊन बाहेर पडतात, कारण तिथं खूप सगळ्या ओळखी होतात, जिथं नामचीन गुंडे असतात, बदनाम गुंडे आहेत जिथं, तर त्यांच्या संपर्कात आल्यामुळं यांनी अगोदर छोटा मोठा गुन्हा केलेला असेल, परंतु तिथं जाऊन त्यांच्या मानसिकतेत संगतीचा परिणाम मोस्टली होतो का, मला हे विचारायचं. सर हे होतो, होऊ द्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आहे ते. कारण का जर आपण असं म्हटलं की कॉमन जेलबद्दल बोलायला गेलं तर सगळे ॲडल्ट आहेत, म्हणजे 18 वर्षाच्या वरचे, तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला इथे परत परत यायचंय का एकदाच यायचंय, आणि हे समज असणं, आपलं म्हणणं बरोबर आहे की ती संगत असणार आहे, तशा प्रकारच्या वातावरणात तुम्ही वाढत असाल, तशा प्रकारच्या वातावरणात आपण म्हणजे 4-5 वर्ष जर राहिले तर हो सर. पण मी हेच म्हणेन की हा पार्ट जो आहे जिथे त्यांनी एका व्यक्तीने ठरवायला पाहिजे की मला याच जगात जगायचंय का मला वेगळीकडे जगायचंय. हो, त्याचा इन्फ्लुएन्स नक्की होत असेल, पण त्यातनं आपण काय घ्यायचंय हे ठरवायचं. कारण का ज्यांच्याशी संगत होती तेही कुठे भेटतात, तिथेच भेटतात, म्हणजे तेही जेलमध्येच भेटतात, ते काय बाहेर फार लॅविश लाईफ जगतात असं नाहीये. सो त्यातनं काय समजून घ्यायचंय, त्यातनं काय करायचंय, हा त्यातला नक्कीच प्रश्न आहे. पण येस, असं होऊ शकतं की ती संगत आहे त्याच्यातनं त्यांना काही चुकीचे इन्फ्लुएन्सेस येऊ शकतात, त्यातले जे यंगस्टर्स आहेत त्यांना चुकीचा डायरेक्शन असू शकते. पण मी हेच म्हणेन की त्यांना ते पण कळणं गरजेचं आहे की आपण हे आपली लाईफ कुठं चालली आणि यातनं आपण इथे पोहोचलोय का अजून खाली जायचंय, अजून वाईट मार्गाला जायचं. सर, आता आपण गुन्हेगारी, मानसशास्त्र
या सगळ्या विषयांबद्दल बोलतोय. तर मनोविकार असणाऱ्या व्यक्तींकडून ज्या वेळेला असे काही गुन्हे घडतात, मर्डरपासून ते इतर पण पद्धतीचे गुन्हे ज्या वेळेला घडतात, तर त्यांना कायद्यामध्ये याच्यासाठी कशा पद्धतीनं प्रावधान आहेत, त्यांना मदत मिळते का, त्यांना शिक्षेमध्ये सूट मिळते का, मानसिक उपचार त्यांना करण्यासाठी कोर्ट गाईडलाईन्स करतं का, ऑर्डर देतं का, काय नेमकं आहे? कुठल्याही मनोरुग्णाला जर असं काही त्याच्याकडनं घडलं असेल तर पहिल्यांदा कोर्ट त्यांना ते फिटनेस विचारतं की ते फिट आहेत का हे समजायला, म्हणजे हा गुन्हा केलेला आहे आणि त्याची समज त्यांना आहे का. फिटनेस टू स्टँड ट्रायल, म्हणजे ते त्या ट्रायलला उभं राहण्यासाठी फिट आहेत का हे सायकॅट्रिस्ट ठरवतात. आणि त्यातून सुद्धा असं आढळलं की त्यांना काही मानसिक आजार आहे तर त्यांना शासकीय मनोरुग्णाकडे किंवा मानसिक शासकीय मनोरुग्ण जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये त्यांना शिफ्ट केलं जातं. तिथे ट्रीटमेंट केल्यानंतर समजा ते फिट झाले ट्रायल करतात तर त्यांना परत तिकडे आणलं जाईल. अनफिट राहिले तर मानसिक मनोरुग्ण म्हणून ट्रीटमेंट चालू आहे. बरं सर, आता शेवटाकडे बोलूया. समाजामध्ये आता सध्या खूप तुम्ही सांगितलं की आकडेवारी अशी आहे का आपल्याकडे की कशा पद्धतीनं मनोविकार असणाऱ्या लोकांची संख्या वाढते, त्यातून गुन्हेगारी पण कशी वाढते, असं काय आहे आपल्या वाचनावर? नाही, स्टॅटिस्टिकली हा इलॅबरेट करणं थोडं अवघड होईल, पण हे नक्की आहे की दोन्ही गोष्टी, एक त्यांचं प्रमाण पण वाढते आणि ते रिपोर्ट केलं जाण्याचं प्रमाण पण वाढतं. याचं कारण थोडंसं सोशल मीडिया पण आहे. कारण काय, त्यांना लोकांना दाखवायचंय की मी काय केलंय, म्हणजे फक्त मी क्राईम केलाय असं नाही, तर मी क्राईम कसा केला, मला ते क्राईम ऍडव्हर्टाईज कसा करता येईल, किंवा आम्ही कशी आहोत, आम्ही काय केलं, ही प्रवृत्ती वाढलेली आहे. म्हणून त्याचं रिपोर्टिंग आणि त्या प्रकारचं रिपोर्टिंग पण नक्कीच वाढलेलं आहे. मी हेच म्हणेन की आता जे काही दिसते याच्यामध्ये ओव्हरऑल रिपोर्टिंग अँड ओव्हरऑल इन्सिडन्सेस दोन्हीमध्ये नक्कीच प्रमाण वाढले. लहान मुलं जे आपण पुन्हा एकदा फिरून तिकडेच आलो की टीनेज मधली जी मुलं आहेत किंवा 16 ते 25 मधली जी मुलं आहेत तर ते सोशल मीडियाचा यूज जास्त करतायत, मीडियाचा जास्त यूज करतायत, प्लस अतिशय हिंसक अशा पद्धतीचे जे सिनेमे येत आहेत त्यांचा कितपत याच्यावरती परिणाम होतोय लहान मुलांच्या मनावरती? खूप परिणाम होतो. कारण का आपण जो शब्द वापरला सिनेमा, हे तयार केलेलं काल्पनिक चित्र आहे, ही रियालिटी नाहीये. आपण जर लहान मुलांना हे समजवलं नाही की ही रियालिटी नाहीये, ही एक कल्पना आहे किंवा ही तयार केलेली काल्पनिक चित्र आहे, तर त्यांना ती रियालिटी वाटायला लागते. सिनेमामध्ये जसं रोमॅन्टिक सीन्स असतील किंवा बाकी गोष्ट असेल, जिथे आधीच्या काळामध्ये ते स्वित्झर्लंडमध्ये गाणं दाखवायचे किंवा हे दाखवायचे, तसं काही रिअलमध्ये आपण जाऊन गाणं म्हणत नाही स्वित्झर्लंडमध्ये. बरोबर. तसंच जे काही ऍक्शन सीन असणार आहे तसं काही रिअल लाईफ मध्ये सारखं होईल असं होऊ शकत नाही. म्हणजे एकाला मारला आणि 10 लोक उडत गेले असं काही होऊ शकत नाही. पण हे कळण्या इतकी समजूतदार मुलं आहेत का आणि त्यांना ते एक्सपोजर द्यायचंय का हे समजायला पाहिजे. जे एक्सपोजर मिळणार आहे तिथे नेहमी एक्झॅगरेटेड असणार आहे, कारण तो एक मीडियम आहे, कलेचा मीडियम आहे. बरोबर. त्यांनी काही मुलांना बिघडवण्यासाठी ते नाही केलेलं, तो कलेचा मीडियम आहे. पण मुलांना जर ते डिफरन्शिएटच नाही झालं, म्हणजे आधी एकाला पिक्चरमध्ये समजा एक थप्पड मारणं फार मोठी गोष्ट होती आणि आता धडाधड गोळ्या मारतोय त्याला काही फरकच नाहीये, तर त्याच्याबद्दलची जी भावना आहे, त्याच्याबद्दल जो एक निडरपणा आहे, त्याच्याबद्दलचा एक जो ब्लंटनेस येतोय तो वाढत जाणार नक्कीच आहे आणि त्यातनं होणारा हा सगळा परिणाम आहे. तर म्हणून ते पेरेंटल लॉक्स, पेरेंटल गायडन्स, जिथे मुलं काय बघतायत, किती वेळ बघतायत, कशाला एक्सपोजर मिळतंय आणि काय प्रकारच्या गोष्टी त्यांची आवड निर्माण होते याच्यावर पालकांनी लक्ष नक्कीच ठेवलं पाहिजे. सर, शेवटी जाता जाता आमच्या दर्शकांसाठी सांगा की आता मनाला सशक्त बनवण्यासाठी, मनाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, काय टिप्स तुम्ही शेवटी देऊ इच्छिता? फार कॉमनली मी काही टिप्स देऊ इच्छितो. ते एक आहे की स्वतःसाठी थोडासा तरी वेळ रोज काढा. सगळेजण म्हणतात मी एक्सरसाइज करतो, मी हे करतो, मला हे आवडतं. खरं तुम्हाला आवडत असेल तर करा, किंवा खरं स्वतःसाठी हवंय का ते गरजेचं आहे. लोकांना परत दाखवण्यासाठी काही करायची गरज नाही. दुसरं, वेळेवर झोपणं गरजेचं आहे, वेळेवर जेवणं गरजेचं आहे. कारण का आपण जे काय करतो त्याच्यात एक रुटीन जर नसेल तर त्याच्यात काहीतरी बदल आला हे कळणारच नाही. मानसिक स्वास्थ्य हे मेंटेन करण्यासाठी एक नेहमी लक्षात ठेवा की आयुष्यात सगळ्यांच्या चढ उतार येणारच आहेत. प्रत्येक उतारासाठी अरे बापरे करून नाही चालणार आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला परत खूप मोठं सेलिब्रेशन करून जगाला दाखवण्यासाठी काही करायची गरज नाही. सिम्पल टिप्समध्ये ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड लाईक आय ऑलवेज से माइंड युअर ओन बिझनेस. तुमचं बरंचसं मेंटल हेल्थ चांगलं राहील. थँक्यू सर. थँक्यू. खूप व्यस्त वेळेत सरांनी आपल्याला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी क्रिमिनल सायकॉलॉजी प्लस अतिशय छोट्या परंतु महत्त्वाच्या विषयांवरती खूप अभ्यासपूर्ण असं त्यांनी आपलं मत व्यक्त केले आहेत, आपली मतं मांडलेली आहेत.
सर पुन्हा एकदा धन्यवाद. Thank you. हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट्स करा. प्लस तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपण डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत, त्यावेळेला आपण नक्की विचारूया.